नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात लक्षात घ्या की हप्ते वितरणाला फारच विलंब झालेला आहे आणि हा विलंब झाल्यामुळे आता लाडक्या बहिणींना 2 हप्ते मिळणार का, तर असा प्रश्न सध्या समोर येत आहे। सोशल मीडियावरती लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे असे 2 हप्ते एकत्रित मिळणार अशा प्रकारच्या बातम्या समोर येत आहेत। पण या संदर्भात आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये खात्रीशीर माहिती घेणार आहोत आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC राहिलेली आहे अशा लाडक्या बहिणींना माहिती देणार आहोत। आणि त्याचबरोबर लक्षात घ्या की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याचा जो थकीत हप्ता आहे त्याची आत्ताची कंडिशन काय आहे, तर या संदर्भात देखील माहिती घेणार आहोत। तर सोशल मीडियावरती अगदी दिवसभरामध्ये लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भात बातम्या येत असतात। काही ठिकाणी हप्ते सुरू झालेले आहेत, जिल्ह्यांमध्ये हप्ते वितरण सुरू झालेलं आहे। 3000 रुपये लाडक्या बहिणींना अशी माहिती येत आहे। पण लक्षात घ्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत हप्ते वितरणाचा GR अजूनच प्रसिद्ध झालेला नाही। तर आपण वारंवार माहिती देत आहोत, पण याच्यामध्ये प्रॉपर माहिती आपण लाडक्या बहिणींना देत आहोत। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब आहे की सर्वात प्रथम आहे तो GR येणं अपेक्षित आहे। त्यामुळे आज जर GR प्रसिद्ध होत असेल तर लक्षात घ्या की लाभ आहे तो पुढील आठवड्यामध्ये वितरित होऊ शकतो, कारण का उद्या गुढीपाडवा आहे। गुढीपाडव्याच्या 1 दिवस अगोदर जर GR येत असेल तर लगेचच हप्ते वितरण होत नसतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना गुढीपाडव्याला जो हा लाभ आहे तो मिळण्याची शक्यता कमी आहे। त्यामुळे आता उरला प्रश्न आहे हप्ते वितरणाचा GRचा। आज एकतर येऊ शकतो, उद्या शासकीय सुट्टी आहे, नाहीतर परवा लक्षात घ्या शुक्रवारी हा जो GR आहे तो येऊ शकतो। त्यामुळे हे 2च दिवस आता या आठवड्यातले उरलेले आहेत। त्यामुळे साधारणतः हा जो लाभ आहे तो 100% पुढील आठवड्यामध्ये वितरित होण्याची शक्यता आहे, कारण का आपण काल देखील सांगितलं होतं की नमो किसान सन्मान निधीच्या हप्ते वितरणाचा GR प्रसिद्ध झालेला आहे। त्यामुळे सर्वात प्रथम जो GR आलेला आहे त्यांना प्राधान्य असेल। नमो किसान सन्मान निधीचा लाभ सर्वप्रथम वितरित होईल आणि त्याच्यानंतर लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो वितरित होणार आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टी लक्षात घेता लाडक्या बहिणींचा हप्ता आहे तो पुढील आठवड्यामध्ये वितरित होऊ शकतो। तर ही आताची बातमी आहे आणि 2 हप्ते लाडक्या बहिणींना मिळत असतील तर आम्ही देखील याचं स्वागत करतो, आनंदाचीच बातमी आहे। पण लक्षात घ्या जोपर्यंत GR तर प्रसिद्ध होत नाही आहे तोपर्यंत या संदर्भात तथ्यता देता येणार नाही आहे। तर मिळालेल्या माहितीनुसार केवळ फेब्रुवारी महिन्याचा एकच हप्ता लाडक्या बहिणींना मिळण्याची शक्यता आहे। पण 2 हप्ते मिळत असतील तर GRमध्ये जोपर्यंत मेन्शन होत नाही आहे त्या संदर्भात आपण माहिती देऊ शकत नाही। तर अशा प्रकारची बातमी आहे। ज्या लाडक्या बहिणीची ई-KYC झाले नाही आहे शासनाकडे मागणी गेलेली आहे, पण अजून ई-KYC संदर्भात कोणतीच वाच्यता नाही। केवळ दुरुस्ती करण्यासाठी 31 मार्चपर्यंत मुदत आहे आणि याचबरोबर नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यांच्या थकीत हप्ते वितरणासंदर्भात शासनाची तयारी नाही। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरणाचा GR आज आणि शुक्रवारी या 2 दिवसांमध्ये कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। GR प्रसिद्ध झाल्या संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाणार आहे। त्यामुळे खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।